चला तर आज मुलांची फर्माईश होती, की मम्मा सोयाबीन आणि वाटाणे भात बनव. तर म्हटलं चला मुलांना जे आवडते ते आपल्यालासुद्धा आवडते आणि खाऊन घ्यायचंसुद्धा असते. तसं तर मला भाताचे प्रकार जास्त काही आवडत नाहीत, पण माझ्या आर्यनला खूप आवडतात. त्यामुळे मी माझ्या घरामध्ये स्वयंपाक मुलांच्या हिशोबानेच होतो. जो मुलांना आवडते त्या हिशोबानेच मी स्वयंपाक करते. कारण मी तर जे त्यांना आवडते ते काही पण खाऊन घेते. तर चला असं सर्वात पहिले मी पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं. त्यानंतर छान जिरं मोहरी तडतडू दिली. नंतर कांदा आणि हिरवी मिरची टाकली. कढीपत्ता असेल तर तो सुद्धा टाकू शकता. त्यानंतर टमाटर टाकलं आणि हो अख्खा लसूणसुद्धा मी त्यामध्ये टाकलेला होता. खायला खूप टेस्टी लागतो. त्यानंतर वाटाणे आणि सोयाबीन गरम पाण्यामध्ये मी भिजून घेतलेली होती सोयाबीन. ते सुद्धा टाकून तेलामध्ये छान असं परतून घेतलं. नंतर थोडीशी धनिया पावडर, हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घेतलं. आणि नंतर मग मी तांदूळ टाकले त्यामध्ये आणि तांदूळ टाकून पण अगदी 5 मिनिटापर्यंत छान परतून घेतले. म्हणजे जेवढं आपलं पाणी आहे तांदूळामध्ये सर्व काही आटून ते तांदूळ एकदम सुके करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. त्याने आपला भात जो आहे तो अगदी सुटसुटीत आणि मोकळा होतो. त्यानंतर चवीपुरते मीठ टाकले आणि थोडंसं 1 चम्मच तूप टाकून एक उकळी काढून घेतली आणि छान मंद आचेवर आपला भात शिजायला ठेवून दिला. नंतर भरपूर असे भांडे पडलेले होते, तर म्हटलं चला भात शिजेपर्यंत तोपर्यंत आपले भांडेसुद्धा होऊन जातात. आणि हो, खूप छान छान असे व्हिडिओ आपले येतील, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भांडे घासेपर्यंत इथं पूर्ण छान असा भात तयार झालेला होता, सोयाबीन आणि वाटाणे भात. आणि वाटाणे कसे आता सीझनमध्ये असल्यामुळं मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आहेत आणखी 15 दिवस वाटाणे भेटू शकतात आपल्याला. तर छान इथे भात आपला तयार झालेला होता आणि त्यानंतर मी त्यावरती छान असं तेलाची धार टाकली. कारण तुम्ही तुपाची सुद्धा टाकू शकता, पण माझ्या मुलाला तेल टाकलेला भात खूप आवडतं वरून. तर पाहू शकता खायला खूप टेस्टी आणि छान झालेला होता आणि माझं छोटं कार्टून बघा कसा भात खायला बसलेला आहे. तर चला